ITI ॲडमिशन 2026-27 ज्याही विद्यार्थ्यांना ITIला ॲडमिशन घ्यायची असेल 2026मध्ये म्हणजे यावर्षी, तर तुम्हाला ITIचं जे रजिस्ट्रेशन आहे हे करणं अतिशय गरजेचं आहे. ITIचे फॉर्म सुरू झालेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण ITIसाठी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण A to Z अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ITIच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, कारण की रजिस्ट्रेशनपासून तर शेवटच्या राऊंडपर्यंत A to Z अपडेट तुम्हाला ITIची आपल्या चॅनलवर देण्यात येणार. सर्वात प्रथम साईडवर या, साईड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट लॉगिनचं एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला साईडवरती बघू शकता तुम्ही. तिथे तुम्हाला क्लिक करून विद्यार्थी नोंदणी म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर न्यू रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला आधार कार्डवरचं नाव, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. बघू शकता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन. तर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण की आपले अजूनपर्यंत अकाउंट ITIच्या साईटवर क्रिएट झालेलं नाही आहे. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यायचा आहे. बघा रजिस्टरला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येणार. यामध्ये दोन ऑप्शन आहे. तो म्हणता आहे की या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, म्हणजे 17 ते 25 म्हणजे 2017 ते 25मध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला इथे यस म्हणावं लागेल. आणि जर तुम्ही केलेलं नसेल, यावर्षी पास आहे आणि याच वर्षी तुम्हाला ITI करायचं असेल तर तुम्ही नो करू शकता. म्हणजे रजिस्ट्रेशन जर या अगोदर केलेलं असेल तर यस करा. जर रजिस्ट्रेशन या अगोदर केलेलं नसेलच कधीच तर तुम्ही नो करा. नोला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे परत एक ऑप्शन येणार. यामध्ये सुद्धा नो करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेला आहे. बघा यामध्ये तुमचे नाव म्हणजे पहिलं नाव, इथे वडिलांचं नाव, इथे लास्ट नेम म्हणजे सरनेम. कारण की तुमचं जे नाव आहे तुमच्या आधार कार्डला मॅच होणं गरजेचं आहे. मी क्लिअरली आताच तुम्हाला सांगतोय, कारण आधार कार्डला जर मॅच होणार नाही तर तुम्हाला अडचणी जाऊ शकतात. इथे जेंडर मेल आहे फिमेल आहे, तुमची जन्मतारीख टाका, मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यावर इथून व्हेरीफाय OTP जाणार मोबाईल नंबरला, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल ID टाका, तुमची असेल तुमची टाका किंवा वडिलांची टाका. इथून एक क्वेश्चन सिलेक्ट करा, मूवी किंवा फेवरेट गेम, फेवरेट स्कूल वगैरे या प्रकारे यामध्ये ऑप्शन दिलेले आहे. जेही तुम्हाला पाहिजे असेल त्यापैकी एक क्वेश्चन सिलेक्ट करा, त्या क्वेश्चनची इथे ॲन्सर द्या. इथे एक पासवर्ड सिलेक्ट करा आणि इथे कन्फर्म पासवर्ड असा सिलेक्ट करा की जो तुमच्या लक्षात राहणार, कारण की शेवटच्या राऊंडपर्यंत तो पासवर्ड तुम्हाला लागणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण A to Z माहिती या स्क्रीनवर दिलेली तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. नाव आधार कार्डनुसार पाहिजे, जन्मतारीख, जेंडर चुकायला नको, मोबाईल नंबरसुद्धा व्यवस्थित टाका, ईमेल ID टाका आणि पासवर्ड यामध्ये इन्सर्ट करा. त्यानंतर बघा इथे एक कॅप्चा दिलेला आहे 7-5, तर इथे तुम्हाला 2 येणार. 2 टाका आणि रजिस्टर नावला क्लिक करा. रजिस्टर नावला क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला मिळून जाणार. तो ID तुम्हाला SMS द्वारे आलेला असेल, तुम्ही चेक करा. तो ID आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड या दोन लॉग इनसाठी तुम्हाला लागणार आहे ID आणि पासवर्ड. तर सर्वात प्रथम रजिस्टर झाला आहे, तुमचा ID मिळालेला असेल तुम्हाला. तर आता करून घेऊ आपण कॅन्डिडेट लॉग इन. बघू शकता तुमचे नाव आणि तुमचा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला मिळालेला आहे. हाच तुमचा लॉग इन ID सुद्धा असणार आहे. तर हा ID तुम्ही कॉपी करा आणि प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करा. आता आपल्याला करून घ्यायचा आहे लॉग इन. बघू शकता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला जो ID मिळालेला आहे तो ID टाका, इथे पासवर्ड टाका, इथे कॅप्चा 7-6 म्हणजे 1 टाका आणि इथे साइन इन करा. अशा प्रकारे सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमचे प्रोफाईल अशा प्रकारे तुम्हाला दिसून पडत असेल. यामध्ये ITIसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. प्रोसीड टू फिल प्रोफाईलला जर क्लिक केलं तर आपले जे प्रोफाईल आहे आपण आता स्टेप बाय स्टेप फिल करणार आहे. तर बघा याला ओके करा. तर बघू शकता तुम्हाला तुमचे नाव वगैरे संपूर्ण माहिती दिसत आहे. इथे जेंडर आहे, इथे तुमची जन्मतारीख आहे, इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचं जेंडर, तुमचे जन्मतारीख आणि तुमचे नाव एकूण एक शब्द जर मॅच झाले तर इथे व्हेरीफाय केल्यानंतर तिथे व्हेरीफाय लिहून येणार. जर ते नाव वगैरे मॅच झाले नाही तर तुम्हाला परत चेक करावं लागेल की आपण काही मिस्टेक केली का, कारण की सेम टू सेम पाहिजे आहे. इथे तुमची अपार ID कंपल्सरी आहे. इन्कमची रेंज टाका, फॅमिली ॲन्युअल इन्कम किती आहे, 1,00,000च्या आत टाकलेला आहे आम्ही. इथे ब्लड ग्रुप तुमचा जो असेल तो टाका. इथे मोबाईल नंबर ऑलरेडी व्हेरीफाय झालेला आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल. इथे तुमची ईमेल ID आहे. इथे व्हॉट्सअप नंबर आहे का विचारण्यात आलेला आहे आणि व्हॉट्सअपला आम्ही यस क्लिक केलं तर इथे व्हॉट्सअप नंबर विचारण्यात आलेला आहे. सेम टू सेम असेल तर हा नंबर इथे इन्सर्ट करा, वेगळा असेल तर तुम्ही वेगळा नंबर टाकू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे. ठीक आहे. यामध्ये नाव आधार कार्डनुसार पाहिजे, मी 4 वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण अपार ID सुद्धा काढली नसेल तर काढून घ्या डिजिलॉकरवरून. अपार ID सुद्धा लागणार आहे.
ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड कंटिन्यूचं ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे पहिली जी स्टेप आहे आपली कंप्लीट होऊन जाणार. त्यानंतर बघू शकता तुम्हाला ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे. तर बघा पहिल्या लाईनमध्ये तुमचा ॲड्रेस टाका, आधार कार्डनुसार टाकू शकता. गावाकडचा असेल, शहरी भागातला असेल तर तशा प्रकारे टाका. इथे सुद्धा ॲड्रेस टाका, एरिया टाका, इंडिया, इथे पिनकोड टाका. पिनकोड टाकल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती येऊन जाणार. जी माहिती आली नाही ती तुम्हाला ॲड करावीचं काम पडू शकते, जसं की गाव वगैरे, परंतु नियर अबाउट संपूर्ण माहिती जी आहे ती येऊन जाणार. ठीक आहे. आणि परमनंट ॲड्रेस तुमचा करस्पॉन्ड ॲड्रेस सेम आहे का, तर इथे चेकबॉक्स दिलेला आहे, या चेकबॉक्सला तुम्ही क्लिक करा. दोन्ही याच्यामध्ये सेम टू सेम ॲड्रेस येऊन जाणार. आधार कार्डनुसार तुम्ही ॲड्रेस टाकू शकता. क्लिअर. अशा प्रकारे ॲड्रेसचं पेज भरून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करा. त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला तुम्ही ऑर्फन अनाथ आहात का, याबद्दल तुम्हाला येस नोमध्ये आन्सर द्यायचा आहे. तर अनाथ नाही आहे, त्यामुळे इथे नो क्लिक केलं आहे. अनाथ नो क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे फॉर्म आहे हा ओपन होऊन जाणार. त्यामध्ये आपल्याला जी ही माहिती आहे ही माहिती फिल करायचं आहे. आता बघा नोला क्लिक केल्यानंतर वडिलांची इन्फॉर्मेशन बघा, वडिलांचे नाव टाका, इथे मिडल नेम म्हणजे आजोबांचे नाव टाका, इथे सरनेम टाका. ऑक्युपेशन गव्हर्नमेंट सर्वंट आहे, फार्मर आहे, या प्रकारे ऑप्शन दिलेले आहे. संपूर्ण ऑप्शनमधून एक ऑप्शन सिलेक्ट करा. ॲन्युअल इन्कम रेंज आपण ऑलरेडी 1 लाखाच्या सिलेक्ट केली आहे. तुमच्या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता, वडिलांना विचारा. ठीक आहे. यामध्ये एक जरी इन्फॉर्मेशन लिहिली नाही तुम्ही तर तुम्हाला रेड मार्क्स येणार आहे, आणि जेवढे रेड मार्क आलेले आहे हे कंपल्सरी आहे. इथून डोमेसेल तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुमची डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमचं डोमेसेल आहे, समजा जेही डिस्ट्रिक्ट असेल तुमची. त्यानंतर आईचे नाव, इथे मिडल नेम म्हणजे वडिलाचे नाव आणि सरनेम. त्यानंतर आई काय करते, एम्प्लॉई आहे, नॉट एम्प्लॉई आहे, इथे क्लिक करा. स्टेट आणि डोमेसेल डिस्ट्रिक्ट. डोमेसेल डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत आहे त्या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, किंवा तुमच्याकडे जर डोमेसेल सर्टिफिकेट असेल समजा तुम्ही काढलेलं, त्यावरती सुद्धा जिल्हा नमूद केलेला असतो. त्या प्रकारे तुम्हाला इथे स्टेट आणि जिल्ह्याचा उल्लेख करायचा आहे. फादर आणि मदरची इन्फॉर्मेशन फिल करून घ्या ह्या पेजवर, आणि त्यानंतर तुम्हाला करायचं सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर बघा कॅटेगरी डिटेल्स विचारण्यात आलेला आहे. तर यामध्ये बघा पहिल्याच्यात नॅशनॅलिटी इंडियन आलेला आहे. डोमेसेल महाराष्ट्र, यस क्लिक करा. तुम्ही जर डोमेसेल म्हणजे महाराष्ट्रामधून असाल तुमचा तर. त्यानंतर बघा इथं तुम्हाला कास्टचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी, जी तुमची कास्ट असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. डोमेसेलला यस क्लिक केल्यानंतर कोणत्या जिल्ह्यातून डोमेसेल आहे मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याप्रकारे जसं आई आणि वडिलांचं तुम्ही ॲड केलेलं आहे सेम टू सेम तुमचे टाका. ठीक आहे. त्यानंतर रिलिजन, हिंदू, मुस्लिम, शीख जेही असेल तुम्ही सिलेक्ट करा. मदर टंग मराठी, हिंदी जेही असेल यामधून तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला कॅटेगरी विचारण्यात आलेलं आहे. कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट, तुमच्याकडे जी कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावरती चेक करा तुमची कास्ट कोणती आहे. SC, ST, OBC, VJNT, SBC, SCBC यामधून जेही तुमची कास्ट असेल कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे. इथे ऑप्शन आहेत संपूर्ण, यामधून तुमची जी कास्ट आहे ती कास्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. जशी आमची OBC आहे, आम्ही यामध्ये OBC ऑप्शन सिलेक्ट करणार. कॅटेगरी टाकल्यानंतर सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पोटजात टाकायचे. पोटजात म्हणजे आता OBC आहे तर कुणबी आहे, माळी आहे, या प्रकारे असे ऑप्शन येईल. SC असेल तर मांग, मातंग, चांभार, ST असेल तर गोड. अशा प्रकारे तुम्हाला जी पोटजात आहे ही पोटजात यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे, त्यावरून बघून जरी तुम्ही यामध्ये ॲड केलं तरी तुमचा फॉर्म ओके राहणार, चुकणार नाही. ठीक आहे. कास्ट टाका, पोटजात यामधून सिलेक्ट करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर नॉन क्रिमिनल लागतेच, त्यामुळे आम्ही यस क्लिक केलेलं आहे. इथे कॅटेगरी OBC आलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या कॅटेगरीमधली. ठीक आहे. संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करा. कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. त्यानंतर अदर कॅटेगरी डिटेल्समध्ये काय आलेलं बघू शकता तुम्ही. इथे डिसेबिलिटी, हँडिकॅप आहे का, येस नोमध्ये आन्सर द्या. डिफेन्स, तुमचे फॅमिलीमधून कोणी आर्मी वगैरेमध्ये आहे का. स्पोर्ट कॅटेगरी म्हणजे तुम्ही काही स्पोर्टमध्ये काही सर्टिफिकेट वगैरे आहे का तुमच्याकडे, येस नोमध्ये आन्सर द्या. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला आन्सर यामध्ये द्यायचे आहे. क्लिअर. त्यानंतर बघू शकता बोल्स्टर स्कूल डिटेलचं ऑप्शन आलेलं आहे. तर इथे तुम्हाला नो करायचं आहे, कारण जेही विद्यार्थी जे अनाथ वगैरे स्कूल असतात त्यामध्ये जर काही शिकलेले असतील समजा तर त्यांना हे ऑप्शन येस करायचं आहे, बाकीच्यांना नो करायचं आहे. तर बोल्स्टर स्कूलला नो करा. त्यानंतर इथे बघू शकता इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम दिलेली आहे का, दिली असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला 10वीची इन्फॉर्मेशन मागण्यात आलेली आहे. बघा इथून तुम्हाला तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, जे तुमचं स्टेट बोर्ड वगैरे असेल ते सिलेक्ट करा. इथून रोल नंबर टाका, एक्झाम 2026ला पास आहे. ठीक आहे. इथून तुम्हाला मंथ मार्च टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून केलेलं आहे, कोणत्या तालुक्यामधून केलेलं आहे, या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. बघू शकता आपण फिल करतोय त्याप्रकारे तुम्ही सुद्धा फिल करू शकता.
ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही 10वी पास आहे का, इथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे. ब्लाइंड हँडिकॅप आहे का असाल तर यस, अदरवाईज नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काही क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे बघू शकता. मॅथ्स सब्जेक्ट आहे का तर हो मॅथ्स होता. सायन्स होता का तर हो यस सायन्स होता. टेक्निकल सब्जेक्ट टेक्निकल होता का तुम्हाला IT वगैरे कोणता सब्जेक्ट तर यस करा. जर नसेल तसा सब्जेक्ट तर इथे तुम्ही नो करा. अशा प्रकारे 10वीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. ठीक आहे. फिल झाल्यानंतर आपण नेक्स्ट जी माहिती असेल ते फिल करणार खालच्या साईडला. यामध्ये तुम्हाला टोटल किती मार्क्स मिळालेले आहे हे टाकायचे आहे. आउट ऑफ मार्क्स कितीपैकी मार्क्स मिळाले ते टाका. त्यानंतर मॅथ्समध्ये किती मिळालेले आहे, सायन्समध्ये किती मिळालेले आहे. या प्रकारे तुम्हाला मॅथ्स सायन्स आणि टोटल मार्क्स हे यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही 12वी पास आहे का तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. तर 12वी असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. हायएस्ट एज्युकेशन काय आहे तर 10वीच आहे आणि सध्या डिग्री वगैरे तर नॉट अप्लिकेबल करा. इथे 10वी पास आहे, फक्त 12वी वगैरे केलेली नाही आहे. अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे फिल करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमची होम डिस्ट्रिक्ट विचारण्यात आलेली आहे. तर इथे तुम्हाला तुमची होम डिस्ट्रिक्ट जी तुम्ही शाळा सिलेक्ट केलेली आहे तुमची 10वीची त्यानुसार तुमची होम डिस्ट्रिक्ट तुम्हाला येऊन जाणार. इथे टाईप ए मध्ये तुम्ही कॅन्डिडेट हा टाईप ए मध्ये येतो कारण की संपूर्ण शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल केलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर बघू शकता संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा 100% जे प्रोफाईल आहे हे रेडी झालेला आहे. यामध्ये कुठे काही कमी राहिलेलं नाही आहे. संपूर्ण 100% तुमचे प्रोफाईल रेडी झालेले आहे. आता खाली तुमचे प्रोफाईलमधली संपूर्ण A to Z डिटेल्स तुम्ही बघू शकता. जी डिटेल्स आपण स्टेप बाय स्टेप भरलेली आहे जसे की ह्या पॉईंटनुसार. तर या पॉईंटनुसार तुम्ही तुमचे प्रोफाईल इथे एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे, एडिट करू शकता. जर तिथे वाटत आहे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन चुकलेली आहे तर, आणि जर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमची ओके असेल, काही चुकलेली नसेल तर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक करू शकता. बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करा. इथे तुम्हाला एडिट सेक्शनचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही एडिट करू शकता जर तुम्हाला एडिट करायचं असेल, काही चुकलेलं वाटत असेल तर. अदरवाईज काही करायची गरज नाही. संपूर्ण माहिती फक्त रीड करा. मार्क्स वगैरे संपूर्ण A to Z माहिती म्हटलेलं आहे मी, कारण की लॉक केल्यानंतर तुम्हाला नंतर जो फॉर्म आहे तुमचा हा एडिट करता येणार नाही. बघू शकता डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे. आधार कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, 10वीची मार्कशीट, TC. त्यानंतर 7 नंबरला सुद्धा तुम्ही TC देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला 7 डॉक्युमेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. हे 7 डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स आणि फॉर्मची प्रिंट आणि चालान भरल्याची प्रिंट एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला जेही तुमच्या आजूबाजूला सेंटर असेल. आता आपण यामध्ये सेंटरसुद्धा सिलेक्ट करणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठे जायचं आहे, कारण की तुमचे कागदपत्र पडताळणीला तुम्हाला ITIला जायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक केली. आता खाली दिलेला चेकबॉक्स क्लिक करणार आणि आपण करणार आपला फॉर्म लॉक. चेकबॉक्सला क्लिक करा आणि लॉक अप्लिकेशनला क्लिक करा. लॉक अप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला विचारण्यात येणार बघा इथे तुमचा फॉर्म हा लॉक होत आहे. तर इथे एकदा ओकेला क्लिक करा. बघू शकता तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक झालेला आहे. इथून तुम्ही प्रिंट काढू शकता आणि आता करायचं आहे तुम्हाला इथून चालान पेड. तर तुम्हाला 100 रुपयाचं चालान आहे, इथून तुम्हाला पेड करायचं आहे. तर पे अप्लिकेशन फीला क्लिक करा. जर तुम्हाला फॉर्ममध्ये काही एडिट करायचं असेल तर अनलॉक अप्लिकेशन करू शकता, म्हणजे इथून तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता. एकदा फी पेड केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकणार नाही. तर पे अप्लिकेशन फीला क्लिक करा. अप्लिकेशन फीला क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला तुम्हाला एक सेंटर विचारण्यात येणार कशासाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर त्या डॉक्युमेंट म्हणजे जे तुम्ही सेंटर सिलेक्ट करणार त्याच ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. बघा या ठिकाणी 6 सेंटरचं ऑप्शन आलेलं आहे. गव्हर्नमेंटचे 3 कॉलेज आहे, प्रायव्हेट 3 कॉलेज आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. ठीक आहे. फॉर्मची प्रिंट, डॉक्युमेंट लिस्ट आता सांगितली. बघू शकता अशा प्रकारे 100 रुपयाचं चालान पेड करायचं आहे. UPI वरून तुम्ही म्हणजे बारकोडवरून तुमचं पेमेंट करू शकता. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप, डॉक्युमेंट्स आणि फॉर्मची प्रिंट काढा आणि जे तुम्ही आता सेंटर सिलेक्ट केलेलं आहे त्या सेंटरला कागदपत्रे पडताळणीला चालले जा. आजसुद्धा जाऊ शकता तुम्ही. तर लवकरात लवकर आपले ITIचे फॉर्म भरून घ्या. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे ITIचे फॉर्म भरू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना ITI करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, कारण की 1 तारखेपासून आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहे. 21 तारखेपासून आपले व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे, म्हणजे फॉर्म भरणेसुद्धा आणि व्हेरिफिकेशनसुद्धा बघू शकता तुम्ही. त्यामुळे 30 तारखेच्या आत तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे, कारण त्यानंतर आपल्याला कॉलेजेससुद्धा ॲड करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही ITIची प्रोसेस जर करायची असेल तर तुम्ही या प्रकारे फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि आपले डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्या. त्यांच्याकडून तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल, ती रिसिप्ट सांभाळून ठेवा ॲडमिशनपर्यंत. आणि ITI ॲडमिशन 2026-27साठी या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर फॉर्म भरा आणि काही अडचण असेल तर कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि ITIबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.
चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.